नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय मोठी बातमी। EPS 95 पेन्शनधारकांना या सुविधा मोफत मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे EPS 95 ही भारतातील एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्याचा उद्देश निवृत्तीनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे। या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना सध्या दरमहा केवळ 1000 रुपये किमान पेन्शन मिळते, जी आजच्या महागाईच्या काळात अत्यंत कमी आहे। EPS 95 योजनेचे महत्त्व हे आहे कारण ती सेवानिवृत्तीनंतर लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते। सध्या 78 लाखाहून अधिक लोक या योजनेचा फायदा घेत आहेत। मात्र सध्याची पेन्शन रक्कम खूपच कमी आहे आणि ती वाढवण्याची गरज आहे। गेल्या 7-8 वर्षापासून EPS 95 अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत। महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा विचार करता मासिक 1000 रुपयाची पेन्शन अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे त्यांनी ती वाढवून 7500 करण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, EPS 95 अंतर्गत मुख्य समस्या काय आहे त्याबद्दल आपण बघूया। पहिला आहे कमी पेन्शनची रक्कम। मित्रांनो, सध्याची 1000 रुपये प्रति महिना पेन्शन खूपच कमी मानली जाते। दुसरा आहे महागाई। वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे। तिसरा आहे आरोग्य सेवा। मित्रांनो, पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे। पारदर्शकतेचा अभाव। मित्रांनो, अनेक वेळा अर्जामध्ये चुका होतात, ज्या दुरुस्त केल्या जात नाहीत। कालबद्धता। प्रलंबित मागण्यावर प्रक्रिया करण्यास विलंब होतो। नंतर आहे सरकारी धोरणे। सरकारने यापूर्वी जाहीर केलेली किमान पेन्शन रक्कम पाळली जात नाही। मित्रांनो, भविष्यातील योजना काय याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सरकारने आश्वासन दिले आहे की ते लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात, ज्यामध्ये किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव समाविष्ट असू शकतो। याशिवाय आरोग्य सेवा सुधारणे आणि इतर सुविधांचीही अंमलबजावणी करण्याबाबतचा विचार सुरू आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद।